बच्चू कडू यांच्या आंदोलनाला इतर शेतकरी नेत्यांसह राजकीय पक्षातर्फेही पाठिंबा देण्यात आला होता। तर सरकारशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात यापैकी अनेक नेत्यांचा समावेश होता। त्यांनी देखील शासनाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं। जवळजवळ 2-2.5 तास चर्चा झाली आणि आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की तारीख घेतल्याशिवाय चर्चा संपणार नाही। गोलमोल उत्तर आम्ही ऐकणार नाही। फार दिवस झाला ऐकतोय आम्ही योग्य वेळ आम्ही या अटीवरच चर्चेला आलेलो होतो की आज आम्हाला तारीख मिळेल आणि आज तारीख सांगितली जाईल असं आम्हाला सांगितलं गेलं काल। म्हणून आम्ही तिथून नागपूरहून उठून आज चर्चेला आलो आणि आज त्याने आम्हाला 30 जूनच्या आत आम्ही हा निर्णय घेत आहोत असं सांगितलं। 30 जून 2026च्या आत कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारचा शब्द देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब या तिघांनीही आम्हा सगळ्यांना दिलेला आहे। आम्ही अपेक्षा ठेवतो की या तीनही पदावर असलेल्या व्यक्ती ज्यांनी तो शब्द दिलेला आहे ते शब्द पाळतील अशा प्रकारची अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून ठेवतो आहे। 30 जून 2026 हा कालावधी यासाठी मान्य करण्यात आला की जर आता आपण जर ही तारीख ठरवली असती तर अतिवृष्टीमध्ये आता जे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे ते शेतकरी कदाचित त्याच्यातून वंचित राहू शकले असते। त्यामुळे मागच्या फायनान्शियल इयर जे आहे 30 जून 2025 त्याच्या बरोबरच 30 जून 2025 नंतर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या हंगामामध्ये त्यांना सुद्धा रिलीफ मिळावं या दृष्टिकोनातून ही एक्सटेंडेड डेट आपण मान्य केलेली आहे। बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली तमाम सर्व संघटनांनी एकजुटीने हा किल्ला लढवलेला आहे। यामध्ये आज या ठिकाणी सरकारनं कर्जमाफी करण्याचं आश्वासन या ठिकाणी आम्हाला प्रत्यक्ष बैठकीमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे। त्यांनी स्वतः देखील जाहीर केलेलं आहे। आमची आशा आहे की सरकार हे आश्वासन पूर्णत्वाला खऱ्या अर्थानं नेईल। आता एका बाजूला शेतकरी मानसिक दडपणाखाली आहे कारण पिकं सगळी बुडाली आहे। एक तर अतिवृष्टी, महापूर, खरवडणं जमिनी सगळं झालंय आणि अशा परिस्थितीत त्यांना मानसिक आधार द्यायची गरज होती आणि एक सकारात्मक कमिटमेंट राज्य सरकारच्या वतीने 2.5 तासाच्या चर्चेनंतर आलाय आणि म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि म्हणून राज्याच्या आर्थिक स्थितीचं काही असलं तरी क्रम बदलून ते कर्जमुक्ती करायचं त्यांनी मान्य केलं आहे आणि म्हणून 30 जून 2026 ही डेट आम्हाला मिळाली आहे आणि या निमित्ताने आम्ही त्यांच्या म्हणण्यावर आज विश्वास ठेवण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, विश्वास ठेवावा लागेल आणि म्हणून आज हे आंदोलन आम्ही तुर्तास पुढे ढकलतो।